नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासोनी, देह भोग भोगे घडे जे जे जोडे ते ते बरे, अवघे पावे नारायणी जनार्दनी तुकयाचे। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून तुकोबारायांची जी स्थिती आहे तर त्या स्थितीचं महाराज वर्णन करतात। तुकोबारायांची परमार्थ करत असताना, साधना करत असताना नामस्मरणामुळे महाराजांना अशी अवस्था प्राप्त झालेली आहे की त्या अवस्थेमुळे महाराजांना आता या स्टेप पर्यंत ते जाऊन पोहोचले। कोणी त्यांचा मान केला, कोणी अपमान केला तरी सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये काही वाटत नाही। आणि त्याचंच उदाहरण जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये दिलेलं आहे। महाराज म्हणतात, निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी। महाराज म्हणतात की या जगात माझी कोणी निंदा करोत अथवा कोणी त्या ठिकाणी माझं पूजा करोत, वंदन करोत, परंतु त्याच्यामुळे मला काहीही फरक पडत नाही। पहा, तर सर्वप्रथम तुकोबारायांनी या अभंगामध्ये म्हटलं की निंदी कोणी मारी, की ही अवस्था केव्हा प्राप्त होत असते। आपल्याला जर कोणी थोडस बोललं तर आपल्याला राग येतो की नाही येत, आणि निंदा केल्यानंतर तर मग बोलायचं गरजच नाही राहत, आपण झगडायला लागतो है की नाही, एकमेकांना मारण्यासाठी धावतो, शिवीगाळ करतो है की नाही। तसं शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे की कुणाचीही निंदा करणं हे महापाप आहे। काय की जो सज्जन व्यक्ती आहे, सज्जन पुरुष आहे, तर हा कधीच कुणाची त्या ठिकाणी निंदा करत नाही। मग म्हटले केवळ निंदाच त्या ठिकाणी करत नाही, तर त्याच्या सोबत तो कोणाची निंदा सुद्धा ऐकत नाही। कारण आपण जर त्या ठिकाणी आपल्या वाणीच्या द्वारे जर एखाद्याची निंदा केली तर निंदा केल्याचं पाप आपल्याला लागतं। एखादा त्या ठिकाणी निंदा करत असेल आणि ती जर आपल्या कानावरती येत असेल, तो आपल्या जवळ त्या ठिकाणी निंदा करत असेल एखाद्याची, तरी सुद्धा त्या निंदेमध्ये आपण त्या पापामध्ये सहभागी झाल्यासारखं आहे। म्हणून कुणाची निंदा ऐकायचीही नाही आणि कुणाची निंदा करायची सुद्धा नाही। ज्या ठिकाणी शास्त्र सांगते की
ज्या ठिकाणी भगवंताची निंदा होत असेल, सद्गुरूची निंदा होत असेल, संताची निंदा होत असेल, आणि अशा ठिकाणी जर आपण ती मुकाट्याने शांततेने ती जर निंदा ऐकत राहिलो तर आपल्याला त्या ठिकाणी दोष लागतात. काय का? म्हणून जर आपण जर पुढच्या व्यक्तीला उत्तर देण्यासाठी जर समर्थ नसू तर कमीत कमी ज्या ठिकाणी ती निंदा चालू आहे तर तिथून आपण निघून गेलं पाहिजे. आपल्या कानाने निंदा, देवाची निंदा असेल, संताची निंदा असेल किंवा कोणाचीही निंदा असेल ती आपण ऐकायला नको. आणि म्हणून कारण आपण जर ती निंदा श्रवण केली किंवा आपण जर तिच्यामध्ये सहभागी झालो तर कसं त्या ठिकाणी आपल्याला दुःखाला कारणीभूत व्हावं लागतं. तर एक दृष्टांत असा त्या ठिकाणी दिला जातो की एकदा एका राजाने, पूर्वीच्या काळामध्ये राजेशाही पद्धती होती, एक त्या ठिकाणी धर्मात्मा राजा होता आणि त्या धर्मात्मा राजाने आपल्या राज्यातील देशोदेशीचे त्या ठिकाणी राजे बोलवले, हे संत बोलवले. 1000 ब्राह्मणांना त्याने ब्रह्मभोज देण्याचं ठरवलं. किती? 1000 ब्राह्मणांना. आणि 1000 ब्राह्मणांना अतिशय सुंदर त्या ठिकाणी चौरंगावरती त्यांना ताट ठेवण्यासाठी, बसण्यासाठी उत्तम आसन, चांदीचे ताट, आणि 1000 ब्राह्मणांना उत्तम असे व्यंजन आहे की नाही, खीर असेल, बासुंदी असेल, गुलाबजामू असतील, असे चांगले चांगले व्यंजन त्या ठिकाणी त्याने बनवले आणि 1000 ब्राह्मणांना भोजनाला आमंत्रित केलं. आता सर्व ब्राह्मण भोजनाला बसलेत आणि भोजनाला बसल्यानंतर काय झालं की जी खीर त्यांच्यासाठी बनवली होती तर त्या खिरीमध्ये काय झालं की वरतून साप पडला. आता हे राजालाही माहित नाही, त्यांच्या आचार्यालाही माहिती नाही, आणि त्या खिरीमध्ये साप पडला. तो विषारी सर्प होता आणि विषारी सर्प त्या ठिकाणी त्या खिरीमध्ये पडल्यानंतर परिणाम असा झाला, सर्व ब्राह्मण जेवले आणि जेवल्यानंतर जागेवरच त्या ठिकाणी 1000 ब्राह्मण जागेवर मृत पावले. आणि जागेवर 1000 ब्राह्मण मृत पावल्यानंतर राजाला ब्रह्म हत्येचं पातक लागलं. महाराज, अहो, एक ब्राह्मण नाही तर 1000 ब्राह्मणांच्या ब्रह्म हत्येचं पातक राजाला लागलं. आणि आता त्यावेळेस राजा हा घाबरला. त्याने विचार केला, सर्व यंत्रणेला कामाला लावलं आणि सांगितलं की तपास करा की हे कसं झालं. आणि मग सर्व ते खीर वगैरे भगुने ज्यावेळेस धुण्यासाठी काढले तर भगुन्याच्या बुडामध्ये काय सापडलं? मेलेला सर्प सापडला. आणि आता त्या सर्पाचंच विष त्या खिरीमध्ये आला असेल, है की नाही. आणि मग राजाला भयंकर दुःख झालं. राजाने, आता तो धर्मात्मा होता, त्याने विचार केला की अरे, आपण तर चांगलं करण्यासाठी गेलो होतो, पुण्य प्राप्त व्हावं याच्यासाठी करायला गेलो होतो, परंतु परिणाम त्याच्या विपरीत झालेला आहे. 1000 ब्राह्मणांच्या ब्रह्म हत्येचं पातक आपल्याला लागलं. आणि मग राजाने सर्व राज्यकारभार त्यागला. आणि राज्यकारभार त्यागल्यानंतर राजा गंगेच्या काठावरती एकांतामध्ये सर्व अंगावरचे वस्त्र काढून टाकले, लंगोटी लावून त्या ठिकाणी फक्त तो याचाच विचार करत आहे
की देवा, अरे मी कोणतंही पाप न करता, कोणाचं अहित न करता त्या ठिकाणी माझ्याकडून एवढा घोर अपराध, मला ब्रह्महत्येचं पातक लागलं. आता ही ब्रह्महत्या मी फेडणार कशी? आणि तो 3 दिवस झाले राजाने मुखामध्ये एक घास सुद्धा अन्नाचा घातलेला नव्हता, की मी आता एवढ्या ब्राह्मणांचा हत्यारा झालो तर मी सुद्धा अन्न न खाता त्या ठिकाणी माझे प्राण त्यागणार आहे. आणि 3 दिवसापासून राजा उपाशी होता. एक दिवस काय झालं की एक ब्राह्मण त्या ठिकाणी राजा ज्या नदीच्या काठावर बसलेला आहे, तर तिथे राजाजवळ आला. म्हटले, महाराज, अहो माझ्या मुलीचं लग्न कार्य आहे, विवाह आहे, तर माझी इच्छा आहे की आपण मला सहकार्य करावं, मला मदत करावी. असं म्हटल्यानंतर राजा म्हटले, बघा, आता मी सर्व संघ परित्याग केलेला आहे, मी राज्य कारभारही सोडून दिलेला आहे आणि सर्व सोडून मी इथं गंगेच्या काठीवर बसलो आहे. आता आपण, जर आपल्याला काही मदत लागत असेल तर राज्यामध्ये जा, त्या ठिकाणी जे राज्य कारभार सांभाळणारे लोक आहेत तर ते निश्चित तुम्हाला मदत करतील. असं म्हटल्यानंतर त्या ब्राह्मणाला भयंकर क्रोध आला आणि तो ब्राह्मण क्रोधामध्ये राजाला बोलू लागला. म्हटले, राजा, अरे 1000 ब्राह्मणांचा तू वध केलायस, तुला ब्रह्महत्येचं पातक लागलेलं आहे आणि तू काय माझी मदत करतोस? बघा, अहो लोकांना तुम्ही आजपर्यंत किती मदत केली याची किंमत असते का? परंतु एकदा तुम्ही फक्त त्यांच्या कामी पडू नका, ते तुमचं सर्व भारूड त्या ठिकाणी लोकांच्या समोर मांडतील. आता राजा होता, त्याने मदत केलीच असेल की नाही, परंतु त्या ब्राह्मणाने थोडंही समजदारी न दाखवता तो राजालाच विपरीत काहीच्या काही बोलू लागला. म्हटले, अरे तू ब्रह्महत्या तुला लागलेली आहे आणि तू असा आहेस, असं पाप केलेलं आहेस आणि आता काय अंगावरचे कपडे टाकून दिले आणि इथे देवाचं नामस्मरण करतोय. आणि असं त्या ठिकाणी तो बोलतच होता तर तेवढ्या 2 स्त्रिया त्या ठिकाणी आल्या. काय 2 स्त्रिया त्या ठिकाणी आपसामध्ये गंगेवरती आल्या, त्या आपसामध्ये बोलत होत्या आणि राजाही ते ऐकत होता. त्या स्त्रिया असं बोलत होत्या आपसामध्ये, म्हटले की देवता लोकांमध्ये 3 दिवस झाले अशी चर्चा चालू आहे की पृथ्वी लोकांमध्ये कोणीतरी राजाच्या द्वारे ब्रह्महत्या घडलेली आहे. आता राजाने तर ती मुद्दामून केलेली नाही, मग या ब्रह्महत्येचं पातक कोणावरती टाकायचं हे 3 दिवस झाले म्हटले याच्यावर चर्चा चालू आहे. आणि मग त्या महिला आपसामध्ये बोलत होत्या आणि त्यांनी सांगितलं, म्हटले नुकताच एक माणूस त्यांना सापडला. मग राजाने विचारलं, कोण सापडला? म्हटले, महाराज, अहो ज्या ब्राह्मणाने नुकतीच तुमची निंदा केली की नाही, तर देवता लोकांनी तुमच्याकडून न घडत म्हणजे न कळत त्या ठिकाणी जे घडलेलं पाप आहे, जी ब्रह्महत्या आहे, ही सर्व ब्रह्महत्या 1000 ब्राह्मणाची ब्रह्महत्या या ब्राह्मणाच्या डोक्यावर त्या ठिकाणी आता मारलेली आहे. म्हणजे त्याच्यावरती ते पाप त्यांनी टाकलेलं आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे की साधं फक्त एक राजाला विपरीत बोलल्यामुळे 1000 ब्राह्मणांच्या ब्रह्महत्येचं पातक कोणाला लागलं? त्या ब्राह्मणाला लागलं. मग आपण किती निंदा करतो याचा कधी आपण विचार केला?
अहो, जो त्या ठिकाणी निंदनीय आहे त्याची सुद्धा आपण कधी निंदा करायची नाही. पूजनीय जे आहे त्यांची निंदा करून तर फायदाच नाही, परंतु जो निंदा करण्यास योग्य आहे त्याची सुद्धा आपण निंदा करायची नाही, हे का नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपणही सुद्धा या चरित्रातून काही गोष्टी शिकल्या पाहिजे. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की निंदी कोणी मारी, की आमची कोणी निंदा करो अथवा कोणी आम्हाला मारो, याचा आम्हाला काही फरक पडत नाही. पहा, कबीरदासजीच्या जीवनातला एक दृष्टांत आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की कबीरदासजी असं सांगतात की कबीरदासजी त्या काळामध्ये काशीमध्ये अतिशय विद्वान होते आणि त्यांच्या नावाची ख्याती ही चौकडे पसरलेली होती. काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी, आता कोणी एखादा सज्जनाचं जर नाव होत असेल, त्याची जर ख्याती वाढली असेल, तर दुष्ट लोक काय करत असतात, त्याची निंदा करत असतात, हे की नाही. आणि कबीरदासांची एवढी त्या ठिकाणी ख्याती वाढली की सर्व लोक कबीराला मान्यता देऊ लागले, मानू लागले. कबीर महाराज श्रेष्ठ आहेत, कबीर महाराज श्रेष्ठ आहेत. तर काही त्या ठिकाणी काशी मधल्या लोकांनी असा विचार केला, म्हटले कबीर त्या ठिकाणी याला जर याच्या जीवनामधून संपवायचं असेल तर याच्यासाठी काहीतरी षड्यंत्र आपण केलं पाहिजे. आणि म्हणून काय केलं, कबीरदासजीचा काय व्यवसाय होता, अहो शेले विनायचे कबीरदासजी, हे का नाही. तर कपड्याचा व्यवसाय होता. तर बाजारामध्ये कबीरदासजी आपल्या दुकानामध्ये बसले असताना या कुटील प्रवृत्तीच्या लोकांनी एका वेश्येला सांगितलं, म्हटले बाई आम्ही सांगतो तू तसं कर, तुला त्या ठिकाणी तू मागशील तेवढे पैसे आम्ही तुला देऊ. आणि असं म्हटलं, ती म्हणाली, आता ती वेश्यात होती. त्यावेळेस या लोकांनी सांगितलं, म्हटले बघ की ज्यावेळेस बाजारामध्ये भरपूर लोक असतील दुपारच्या वेळी, तर तू काय करायचं की कबीराच्या दुकानावर जायचं आणि कबीराच्या दुकानावर गेलं की कबीराचा हात धरायचा आणि त्यांना म्हणायचं चला घरी, चला घरी, चला घरी. आणि असं म्हटल्यानंतर ती सांगितल्याप्रमाणे आली. आणि आल्यानंतर का कबीराच्या लगेच जवळ गेली, कबीरांना म्हणू लागली, महाराज अहो चला घरी चला. कबीरदासजी म्हणाले, कुठं जायचं आपल्याला, म्हटले आपल्या घरी चला. आता कबीर संत होते. असं म्हटल्यानंतर कबीर म्हणाले, काही हरकत नाही, थोडस 5-10 मिनिटं थांब, मग आपण जाऊ. लगेच तिने तमाशा चालू केला. म्हटले हा कबीर त्या ठिकाणी माझ्यासोबत संबंध ठेवतो, असा करतो तसा करतो, आणि आज मी त्याला तिकडे घरी चाल म्हणते तर काय करत आहे, याला लाज वाटत आहे, असं त्या ठिकाणी अभद्र शब्दामध्ये बोलू लागली. काय. आणि मग कबीर थोडं आपलं दुकान बंद केलं आणि दुकान बंद केल्यानंतर म्हटले चला घरी यायचंय ना. आणि मग घरी आणलं त्या वेश्येला. आणि घरी आणल्यानंतर त्यांची धर्मपत्नी होतीच. धर्मपत्नीला सांगितलं, म्हटले अगं देवी, अगं पूजेचं ताट वगैरे घेऊन ये बाहेर, पाय धुण्यासाठी पाणी आण.
आणि असं म्हटल्यानंतर त्यांची बायको त्या ठिकाणी पूजेचं ताट घेऊन आली, पाय धुण्यासाठी पाणी घेऊन आली आणि घेऊन आल्यानंतर म्हटले कर पूजा कर तुझ्या हाताने. तर बायकोनं काहीच विचारलं नाही. तुमच्यासारखी एखादी असतील काय म्हणलं असतं, ही कोण आहे पहिले हे सांगा, आहे की नाही, नंतर मग पुढची. परंतु कबीराच्या धर्मपत्नीने एक शब्द सुद्धा त्यांना विचारलं नाही की महाराज ही कोण आहे काय. पूजा झाली, सर्व झाली, घरामध्ये तिला आणलं, उच्च पलंगावरती बसवलं आणि बसवल्यानंतर कबीर हळूच म्हणतात, अगं तू नेहमी म्हणायची ना की मला सासू नाही, तुमची आई कुठे, तुमची आई कुठे. म्हटले तुला सासूबाई पाहिजे होती, मला आई पाहिजे होती. तर म्हटले बघ, भगवंताला एवढी आपली दया आली की देवाने तुला सासू दिली आणि मला आई दिली. आता मला सांगा, एखाद्या वेश्येला जर कोणी आई म्हणत असेल तर त्या वेश्येच्या अंतःकरणात काय भाव असेल. तर असं म्हणतात की 1 महिनाभर ती वेश्या कबीराच्या घरामध्ये राहिली आणि वेश्या कबीराच्या घरामध्ये राहिल्यानंतर आता का, मगाशी तर बाजारामध्ये दांगडू झालाच होता की बघा कबीर असा आहे, कबीर तसा आहे आणि वेश्येसोबत चालला आहे, असं खूप त्या ठिकाणी बोलत होते. परंतु 1 महिनाभर आता ती वेश्या घरात राहिली तर ही खबर त्या ठिकाणी काशी नरेशापर्यंत जाऊन पोहोचली, राजापर्यंत जाऊन पोहोचली आणि सांगितलं महाराज अहो हे तुमच्या राज्यामध्ये काय चाललंय. म्हटले काय झालं. अहो म्हटले कबीर स्वतःला साधू म्हणून घेतो, संत म्हणून घेतो आणि 1 महिना झाला त्याच्या घरामध्ये एक वेश्या त्याने ठेवलेली आहे. म्हटले असं, कबीराला बोलवा. कबीराला बोलवलं महाराज, राज दरबारामध्ये कबीराला बोलवलं. कबीर अहो तुमच्या विषयी आम्ही काय ऐकतोय हे, असं म्हटल्यानंतर कबीरदास म्हणाले महाराज माझ्याविषयी तुमच्या कानावर काय गोष्टी आल्या मला हे माहिती नाही, परंतु जे तुम्ही ऐकलंय हे मात्र खरंय की 1 महिना झाली आपण जे म्हणत आहात ती वेश्या माझ्या घरामध्ये 1 महिन्यापासून आहे हे खरंय. मग म्हटले तुम्हाला नक्की शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अहो तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला साधू संत म्हणून घेता आणि वेश्येला घरामध्ये ठेवता. कबीरदासजी म्हणाले महाराज मला फाशी द्यायची तर काही हरकत नाही, तुम्ही निश्चित फाशी देऊ शकता, कारण मी तो अपराध केलेला आहे. मग असं म्हणतात की कबीराची ही गोष्ट की कबीराला आता उद्या फाशी होणार ही गोष्ट त्या वेश्येच्या कानावर गेली की आपल्यामुळे उद्या कबीराला फाशी होणार आहे आणि तीही सर्व लोकांच्या समोर होणार आहे. कबीर सांगितलेल्या वेळेप्रमाणे कबीरदासजी राज दरबारामध्ये हजर झाले की उद्या सकाळी 10 वाजता आता तुम्हाला फाशी. तर वेळेवर हजर झाले आणि हजर झाल्यानंतर आता राजाने सांगितलं म्हटले कबीराला फाशीवर चढवा. तर तेवढ्यात ती वेश्या मागून आली, म्हटली महाराज थांबा 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 थांबा. म्हटले का. म्हटले आपण संत कबीराला ज्याच्यामुळे शिक्षा देत आहात त्यांच्या घरामध्ये वेश्या राहिली म्हणून शिक्षा देत आहात ना, तर त्यांच्या घरात राहणारी मीच ती वेश्या आहे. म्हटले बोला तुमचं काय म्हणणं आहे. असं म्हटल्यानंतर म्हटले महाराज अहो याच्यामध्ये कबीराचा काहीही दोष नाही. म्हटले का. अहो त्यांनी अपराध केलेला आहे. स्वतः ते संत असताना त्यांनी घरामध्ये वेश्येला ठेवायला नको होतं, कारण एका थोर साधूकडे पाहून
मोठ्या लोकांकडे पाहून खालचे लोक त्या ठिकाणी तसं आचरण करत असतात. गीता काय सांगते? यद्ददाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजना संयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. की श्रेष्ठ या ठिकाणी जे आचरण करतात त्यांचंच पाहून त्या ठिकाणी लहान लोक आचरण करत असतात. आणि राजाने सांगितलं, म्हटले बघा यांच्याकडे पाहून लाखो लोक त्या ठिकाणी जीवनामध्ये आचरण करतात यांचं, आणि यांनी जर चुकीचं काम केलं तर मग म्हणून यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. ते म्हणाले, महाराज माझं पूर्ण मत ऐकून घ्या. म्हटले काय? की महाराज की कबीराच्या घरामध्ये मी 1 महिना राहिले, परंतु कबीराच्या घरामध्ये राहिल्यानंतर त्या ठिकाणी मी वेश्या म्हणून राहिले नाही. म्हटले काय? कबीराच्या घरामध्ये तू काय म्हणून राहिलीस? तर तिने सांगितलं, म्हटले बघा की कबीराने 1 महिनाभर माझी आईप्रमाणे सेवा केलेली आहे. आता सांगा की असा भाव जर त्या वेश्येच्या मनामध्ये निर्माण झाला असेल की त्या वेश्येचं वेश्यापणच निघून गेलं, तिच्यामध्ये सुद्धा मातृत्व त्या ठिकाणी कबीरामुळे आलं, आणि मग त्या वेश्येने सांगितलं, म्हटले महाराज अहो फाशी कबीराला देऊ नका. म्हटले कोणाला द्या? की ज्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी मला कबीराजवळ पाठवलं होतं अगोदर त्यांना फासावर चढवा. याच दुष्ट लोकांनी यांना कबीराची स्तुती सहन होत नव्हती, या निंदकांना त्या ठिकाणी फासावर अगोदर चढवा. मग कबीराला राजाला समजलं की कबीराचा काहीही दोष नाही, तर दोष या दुष्टांचा आहे. असं सांगतात. त्या दुष्टांना सुद्धा बोलवलं आणि म्हटले कबीराच्या ऐवजी आता या दुष्टांना, या निंदकांना काय होईल? फाशीची शिक्षा होईल. आणि असं म्हटल्यानंतर कबीरदासजीने सांगितलं, महाराज यांना फाशी मी माझ्या हाताने देईल, स्वतः देईल. म्हटले याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? कबीरदासाने आपल्या खिशातून 4 तुळशीच्या माळा काढल्या आणि त्या 4 जणांच्या गळ्यामध्ये टाकल्या. म्हटले महाराज अहो यांना या फाशीवर चढवायची गरज नाही, आता यांना मी जीवनभराची फाशीची शिक्षा दिली. म्हटले काय? म्हटले आता यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळा घातली, आणि तुळशीची माळा घातल्यामुळे आता यांना निश्चित यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज जे निंदक होते ते सुद्धा कबीराच्या चरणावर लागले. म्हटले महाराज अहो तुमच्यामुळे आमचे प्राण वाचले, है की नाही? म्हणून कबीरदासजी म्हणतात की निंदक नियरे राखिये आंगन कूटी छवाय, बिन पाणी साबुन बिना निर्मल करे सुभाय. कबीरदासजी म्हणतात की हे जे निंदा करणारे आहे, निंदक नियरे राखिये, की आपली निंदा करणारे जे लोक असतात, आलोचक असतात, तर अशा लोकांना आपण नेहमी आपल्या जवळ ठेवलं पाहिजे. मग म्हटले अशा निंदकांना आपल्या जवळ ठेवण्याचा काय त्या ठिकाणी फायदा होतो? तर कबीरदासजी म्हणतात की बाबा बिन पाणी साबुन बिना निर्मल करे सुभाय, की बिना पाण्याचं बिना साबणाचं हे आपलं त्या ठिकाणी सर्व पाप धुवून टाकतात. अहो कपडे धुवायचे असतील तर कपडे धुवायला पाणी लागतंय, साबण लागतं, मेहनत लागती, परंतु निंदक हा बिना पाण्याने बिना साबणाने त्या ठिकाणी आपले सर्व पाप धुवून टाकतो. म्हणून महाराज म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी, की एखादा जर आपली निंदा करत असेल तर त्याच्यावरती आपण क्रोधित व्हायचं नसतं.
उलट तो आपले सर्व पाप त्याने निंदा केली की आपले सगळे पाप काय होत असतात, धुवून निघत असतात, आहे का नाही? आणि आपण थोडस काय झालं की एखाद्या निष्ठा आपल्याला काही म्हटलं की लगेच आपण त्याला मारायला जातो, रागवतो, बोलतो, अरे मला असं का म्हटलं तू, म्हणू दे बाबा, अरे तुझे पापच तो जाळते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, की माझी कोणी जगामध्ये निंदा करोत अथवा कोणी मला माझी कोणी पूजा करोत, माझ्या मनावरती त्याचा काही परिणाम होत नाही, है की नाही? भगवान गीतेमध्ये सांगतात 12व्या अध्यायामध्ये आपण म्हणतो की नाही, तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित, है नाही काय, अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरह. काय की ज्याच्या जीवनामध्ये तुल्य निंदा स्तुतीर मौनी, की एखाद्याने त्याची किती निंदा करू तरी सुद्धा त्याला काही वाटत नाही. आणि तेच तुकोबाराय सांगतात की मज हेही नाही तेही नाही, वेगळा देही पासोनी, की कोणी निंदा करोत अथवा पूजा करोत मला त्याचा काही परिणाम होत नाही, मला त्याचं दुःखही वाटत नाही आणि सुखही वाटत नाही, कारण या दोन्ही पासून मी अलिप्त झालेलो आहे. काय अहो, एवढा त्या ठिकाणी मोठा विचार, त्या ठिकाणी किती तुकोबारायांची साधना असेल की त्यांच्यावरती कोणी त्यांचा मान केला आणि अपमान केला तरी त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणजे किती साधना त्यांनी केली असेल. आणि म्हणून भक्त तो आहे की परमार्थ करत असताना कितीही दुःख आले, कोणी किती अपमान केला, तर त्याच्यामध्ये तो दुःख मानत नाही आणि स्तुती केली तर प्रसन्न होत नाही. आपण एक कीर्तन करतो, लोकांनी म्हटलं महाराज वाह काय कीर्तन झालं, वाह काय कीर्तन झालं, की लगेच आपला अहंकार जागृत होतो, है की नाही? थोडस दोन शब्द आपल्याला बोलता आले किंवा काही चांगल्या गोष्टी आपण केल्या आणि लोकांनी जर वाह केली तर आपण सुखी होतो, प्रसन्न होतो. परंतु साधू वृत्ती अशी असते की तो कोणी जर एखादा त्याची स्तुती करत असेल तर साधू त्या ठिकाणावर निघून जातो, खाली मान घालून त्या ठिकाणी बसतो, त्याला त्याची थोडीही स्तुती आवडत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोन्ही पासूनी, मी त्या निंदा आणि स्तुती पासून कसा आहे, वेगळा आहे. पुढे म्हणतात देह भोग भोगे घडे, जे जे जोडे ते ते बरे, प्रारब्धानुसार देहाला जे जे त्या ठिकाणी सुख दुःखाचे भोग प्राप्त होतात ते सर्व ठीकच आहे म्हणतात. अहो भोग जो आपल्याला प्राप्त होतो तो प्रारब्धानुसार प्राप्त होतो, आहे की नाही? महाराज म्हणतात केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. अहो जे काही होतं तर ते त्या ठिकाणी प्रारब्धानुसारच होतं. कारण प्रारब्ध जर त्या ठिकाणी बलवान असेल तर त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये जे घडायचं ते घडतच. आपण कितीही त्या ठिकाणी प्रतिबंध केला तरी ते टळू शकत नाही. फक्त निमित्त काही असू शकतं. अहो काही लोक त्या ठिकाणी अटॅक न जातात, कोणी कशाने जातं, कोणी कोणाचं काय, प्रत्येकाचं प्रारब्ध जसं असेल
परंतु प्रारब्ध भोगल्याशिवाय आपल्याला ते प्रारब्ध संपत नाही. मग तुकोबाराय म्हणतात, प्रारब्धानुसार मला या देहाला जे जे सुख आणि दुःखाचे भोग प्राप्त होतात, तर मी ते सर्व त्या ठिकाणी त्यांना ठीकच समजतो. कारण आपण जे कर्म केले, हा जो लोक आहे, तर या लोकामध्ये कर्म प्रधानता आहे. शास्त्र सांगते, कर्म प्रधान विश्वर चिराखा, जो जस कर्म करही त्यो तस फल चाखा. कि हा जो लोक आहे, हा कर्म प्रधान लोक आहे. जसे आपण कर्म केले, तर त्या कर्मानुसार आपल्याला सुख आणि दुःखाचे फळ भोगायला येतात. म्हणून म्हणतात, बोया पेड बबुल का, तो आम का असे होय. अहो, आपण जर बाभळीचा वृक्ष लावला, तर बाभळीच्या झाडाला आंबे येतील का? हिंदीत म्हणतात, बोया पेड बबुल का, तो आम कहा से होय. अरे, बाभळीचा वृक्षाचं बी लावलं असेल, तर त्या बाभळीच्या वृक्षाच्या बियाला काटेच येतील की नाही? त्याला आंबे लागतील का? नाही. तसं कर्म जर आपण उत्तम केले, तर उत्तम कर्माचं फल हे चांगलंच भेटणार. आणि जीवनात वाईट कर्म केले, तर त्या वाईट कर्माचं फळ वाईट मिळणार. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की देह भोग भोगे घडे, जे जे जोडे ते ते बरे. अवघे पावे नारायणी, जनार्दनी तुकयाचे. तुकोबाराय म्हणतात की मला होणारी हे काही सुख दुःखे आहेत, हे माझे आहेत असं मी मानतच नाही. मग म्हटले, हे कोणाचे आहेत? तर म्हणतात की ही सर्व जे काही आहे, तर हे सर्व व्यापक जो जनार्दन नारायण आहे, तर हे परमेश्वरालाच त्या ठिकाणी प्राप्त होतात, असं तुकोबाराय म्हणतात. आणि म्हणून पण तेवढी व्यापक बुद्धी आपली असली पाहिजे की जे काही आपण करतो, तर हे भगवत अर्पण आपण केलं पाहिजे. त्यावेळेस कुठे तुकोबारायांसारखी आपली वृत्ती होऊ शकते की मी जे काही करतो. म्हणून आपण जे कर्म करू, अहो, जेवण करत असताना, तुमचं भोजन करत असताना आपण म्हणायचं कृष्णार्पण मस्तू. आम्ही लहान होतो तर बाबा आम्हाला सांगायचे, अरे जेवण संपलं की म्हणायचं कृष्णार्पण मस्तू. एखादं कर्म तुम्ही केलं की कृष्णार्पण मस्तू. म्हणजे जे मी करेल ते सर्व भगवंताला अर्पण केलं गेलं पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, अवघे पावे नारायणी, जनार्दनी तुकयाचे. बस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.